जय शिवराय मित्रांनो. राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या ज्या हालचाली आहेत यांना वेग आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट. याचबरोबर केंद्रीय पथकाच्या माध्यमातून पीडीएने केलं जात आहे. हे पीडीएने नेमकं काय, हे पथक नेमकं काय करत आहे, याचबरोबर कर्जमाफी जर झाली तर कोणाची व्हावी, नियमित कर्जदार शेतकरी आणि थकीत कर्जदार शेतकरी यांच्यातील कोणत्या कर्जदार शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाऊ शकते किंवा कोणाची कर्जमाफी व्हायला पाहिजे, या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती किंवा मागणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, कर्जमाफीसाठी थकीत आणि नियमित जे काही कर्जदार आहेत, बँकांकडे असलेले मध्यवर्ती बँकांची जी कर्ज आहेत, सोसायटीची कर्ज आहेत, याची माहिती गोळा करायला सुरू आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, ती कागदपत्र देण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे आणि हीच कागदपत्र आता 15 फेब्रुवारी पर्यंत जमा करावीत अशी एक कट ऑफ डेट देण्यात आलेली आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत आलेली ही सगळी माहिती गोळा करून पोर्टलवरती फीड करण्याचं काम सध्या सुरू आहे. कारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे आणि पुढे 30 जून पूर्वीच ही कर्जमाफी शासनाला जाहीर करायची आहे. परंतु आता ही जी काही माहिती गोळा केल्यानंतर येणारं जे काही बजेट आहे, या बजेटमध्ये एक एस्टिमेट त्याप्रमाणे कर्जमाफीसाठी ठेवावं लागणार आहे आणि या अनुषंगाने ही सर्व माहिती गोळा करून एक कच्चा आराखडा शासनाला या बजेटमध्येच करावा लागणार आहे. 23 तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि 15 तारखेपर्यंत ही माहिती गोळा करण्याचे पूर्ण निर्देश आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आलेले आहेत. उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून त्या प्रक्रिया सुरू आहेत. वेळोवेळी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आवाहन केलं जात आहे. मित्रांनो, याचबरोबर आपण पाहिलं होतं की 2 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करण्यात आला होता पीडीएन याच्या संदर्भात. आपण पाहिलेलं की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाच्या माध्यमातून हजारो कोटीच्या घोषणा केल्या. याच्यामध्ये काही रबी अनुदान असेल, अतिवृष्टीचं अनुदान असेल, काही वाटप केलेलं आहे. आता जे काही फुटलेले नाले असतील, बंधारे असतील, त्याच्या दुरुस्ती आहेत, वाहून गेलेले पूल आहेत, रस्ते आहेत, याची दुरुस्ती, घराच्या पडझड, अशा अनेक बाबी आणखीन बाकी आहेत आणि 30-32 हजार कोटी रुपयाचे एक एस्टिमेट सरकारनं सांगितलं होतं. ते एक तसा मदतीचं पॅकेज जाहीर केलेलं होतं आणि फेब्रुवारी 2025 मध्ये माफ करा, नोव्हेंबर 2025 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे 29,000 कोटी रुपयाच्या मदतीची मागणी सुद्धा केलेली होती. आता या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं होतं की एक पूर्वी सुद्धा ज्यावेळेस नुकसान झालेली होती त्यावेळेस केंद्रीय पथक आलेलं होतं. परंतु आता जे काही केंद्रीय पथक आलेलं आहे, जे 9 तारखेपासून साधारणपणे 21 तारखेपर्यंत राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन पाहणी करणार आहे की पोस्ट डायस्टर नीड असेसमेंट, म्हणजे जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर त्याची पुनरावृत्ती होऊ नये किंवा झालेलं जे काही नुकसान आहे त्याचं एक मॅपिंग केलं जातं. कशा प्रकारे ती नुकसान भरपाई भरून काढली जाईल, कुठं कुठं काय मदत द्यायला पाहिजे किंवा भविष्यात अशा प्रकारचे धोके होऊ नयेत म्हणून काय उपाययोजना कराव्यात, ही सगळी प्रक्रिया यांच्या माध्यमातून केली जाते. कृषी असेल, बांधकाम विभाग असेल किंवा मदत पुनर्वसन असेल, आरोग्य विभाग असेल, सर्व महसूल विभाग असेल, सर्व विभागाला त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जातं. आपण पाहिलं की धाराशिवमध्ये चिंचपूर असेल, बेलगाव असेल, वालवड असेल किंवा इकडे परांडा तालुक्यामध्ये काही गाव आहेत, आवार पिंपरी वगैरे, ज्या गावामध्ये जास्त नुकसान झालं होतं, नदीच्या पुरामुळे पूर्ण गावात पाणी असेल किंवा जमीन वाहून गेली होती. नगर जिल्ह्यामध्ये काल पाथर्डी, शेवगावमध्ये भेटी देण्यात आलेल्या आहेत आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता हे पथक 21 तारखेपर्यंत फिरणार आहे. या पथकाच्या माध्यमातून गेलेली जी काही आकडेवारी असेल, जे काही दाहकता असेल, या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारकडून सुद्धा हा साधारणपणे 29,000 कोटीचा जो काही मागणी केलेला पॅकेज आहे तो सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केला जाऊ शकतो. आणि या पार्श्वभूमीवरती आता तालुका प्रशासन कशा प्रकारे प्रेझेंट करतंय, जिल्हा प्रशासन कशा प्रकारे त्या पथकाला प्रेझेंट करतंय, हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. त्याच बेसवरती पुढे या सगळ्या बाबी अवलंबून असणार आहेत. आता मित्रांनो, कर्जमाफी, आता ही जी काही आकडेवारी गोळा केली जाते, मग बरेच जण म्हणतात आम्ही वर्षानुवर्ष रेग्युलर कर्ज भरतोय, आम्ही काय पाप केले, आम्हाला या वर्षी वगळणार का वगैरे वगैरे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर बच्चू कडू यांच्या माध्यमातून वारंवार स्टेटमेंट देण्यात येते की आम्हाला जी काही कर्जमाफीची मागणी केली होती त्यानंतर आश्वासन दिलंय की आम्ही 30 जून पूर्वी कर्जमाफी करू. कर्जमाफीचा जर विषय कुठे जर वगळला तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल अशा प्रकारे माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पण आता ही कर्जमाफी केली जात असताना थकीत कर्जदार याच्यामध्ये समाविष्ट केले जातात. जास्त थकीत घेतले जाणार नाहीत, परंतु साधारणपणे 2019च्या कर्जमाफीच्या नंतरचे जे काही थकीत कर्जदार आहेत यांचा याच्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. मग आता नियमितचं काय मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये ज्यांनी कर्ज घेतलेली आता, म्हणजे पूर्वी रेग्युलर कर्ज भरणारे असतील किंवा ज्यांनी नव्यानंच कर्ज घेतलेले असतील, या शेतकऱ्यांचं 2025 मध्ये झालेलं नुकसान जे आहे ते अतिशय मोठं आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं. आता हे जे काही 282 तालुके आहेत जे पूर्णतः आणि अंशतः बाधित जाहीर करण्यात आलेले आहेत, या तालुक्यामधील शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जात असताना 2025 मध्ये ज्यांच्याकडे कर्ज होतं किंवा ज्यांनी कर्ज घेतलेली आहेत
अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठीची मागणी केली जात आहे आणि शासनाचा सुद्धा याच शेतकऱ्यांना कुठेतरी मोठ्या प्रमाणात आणि सुरुवातीला दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. मग ते नियमित कर्जदाराचं अनुदान असेल किंवा त्या कर्जदारांची जर थकीत कर्ज राहिली तर ती माफीमध्ये घेणं असेल, हा त्याच्यामध्ये प्राधान्य असणार आहे. त्याच्यामुळे नियमित कर्जदारांना कुठल्याही प्रकारे डावललं जाणार नाही. याच्या पाठीमागील जी कर्ज असतील, आता याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाते ते म्हणजे मध्यवर्ती सहकारी बँकांना. याच्या व्यतिरिक्त राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील, इतर ज्या बँका असतील त्याची माहिती सुद्धा समोर येईल, जे काही आता पुढे घोषणा केल्यानंतर कळेल. पण सध्या तरी जे काही सोसायटी असतील किंवा जे काही कर्ज असतील, या कर्जाच्या संदर्भातील ही सगळी प्रक्रिया. सर्वात महत्वाचं म्हणजे 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्ज भरायचं होतं किंवा 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरून कर्ज घेतलेलं आहे, ज्यांचा खरीपाच्या हंगामाचं नुकसान झालेलं आहे, असे सर्व शेतकरी या कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र केले जाणार आहेत. मग ते आता कर्जमाफी देऊन केले जातील की नियमित कर्जदाराचं अनुदान देऊन केले जातील ते शासन या ठिकाणी क्लिअर करेल. परंतु त्याच शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जावं हीच सर्व शेतकरी संघटनांची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आपली सुद्धा तशीच मागणी राहील. तर मित्रांनो, थकीत कर्जमाफी, या रेग्युलर कर्जमाफी आणि राज्यामध्ये सुरू असलेलं PDNA याच्या संदर्भातील हे काही महत्त्वाचे असे अपडेट आणि माहिती होती जे आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.